फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ. नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी आपण बघतोय फलटण तालुक्याचे माजी सभापती माननीय शंकररावजी माडकर आहेत, ते शंभू सरगर आणि श्रीराम सहकारी कारखान्याचे डायरेक्टर अशोकरावजी सोनवणे आणि ग्रामपंचायतचे साखरवाडीचे माजी सदस्य बापूरावजी कोळपे. या ठिकाणी आपण बघतोय की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात माननीय शंकररावजी माडकर यांच्या सुविध पत्नी या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांच्याबरोबर जिल्हा परिषदला शंभू सरगर यांच्या मातोश्री रुपालताई सरगर या जेडपीच्या पाठीमागे सदस्य होत्या. काय सांगाल तुम्ही आता या रिंगणात उभं राहिलाय? आप्पा बोला. आपलं पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद देतो, आमची बॅट घेत आहे आपण. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत आहेत आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला आमचे नेते असतील, संजीव बाबा असतील, महाराज साहेब असतील, कुटुंब सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून आम्हाला या निवडणुकीमध्ये परत एकदा पूर्वी संधी मिळाली ती पूर्वी माझे मिसेस जिल्हा परिषद सदस्य होते, ते शंभूच्या मातोश्री जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले. परत एकदा हा योग जवळजवळ 18 वर्षांनी परत आम्हाला एकत्र लढण्याचा हा योग आलाय आणि परत आम्हाला दोघांना बी काम करण्याची संधी मिळाली त्यांच्या माध्यमातून. आणि निश्चितपणानं काम करत असताना मी स्वतः अनेक वर्ष 30 वर्ष या परिसरामध्ये काम करतोय. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून या परिसरामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सेवा करण्याची जिथे तिथं संधी दिली लोकांनी तिथं निश्चितपणानं समाजसेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आमचा अजेंडाच असा राहिला की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण अशा पद्धतीने आम्ही आतापर्यंत काम करत आलो आहे आणि भविष्यामध्ये जर निश्चितपणानं आम्हाला लोकांनी परत निवडून देऊन काम करण्याची संधी दिली तर शंभूच्या मातोश्री रुपालीताई सरगर जिल्हा परिषदला आणि माझी पत्नी कमलताई माडकर या पंचायत समितीला निश्चितपणानं ह्या भागामध्ये साखरवाडी जिल्हा परिषदेचा गट असेल, साखरवाडी पंचायत समिती निश्चितपणानं ज्या लोकांच्या मूलभूत सुविधा आहेत, त्या मूलभूत गरजा असतील, लोकांची छोटी छोटी कामं असतात, निश्चितपणानं त्या दोघी सोडवण्याचा प्रयत्न करतील. आम्ही त्यांच्याबरोबर आहे. आपण सर्व या परिसरातली नेते मंडळी आमच्याबरोबर आहेत आणि निश्चितपणानं मला असं वाटतं की लोक आम्हाला येणाऱ्या 5 तारखेला मतदान आहे आणि त्यामध्ये आम्हाला मतदान करून निवडून तिथून संधी देतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. फलटण नगर परिषद जे इलेक्शन झाले त्याचा काय परिणाम येणाऱ्या ह्या तुमच्या इलेक्शनवरती होऊ शकतो? नाही, नगरपालिकेचं इलेक्शन झालं खरं तर दुर्दैवाने असं आम्हाला कुणालाच वाटलं नव्हतं की अनिकेत राजेंचा त्यामध्ये पराभव होईल. आपण जर बघितलं की इलेक्शनचा बारकाईने जर अभ्यास केला तर त्यामध्ये थोडासा म्हणजे मी एक कार्यकर्ता म्हणून माझं रिडिंग असं आहे की निर्णय घेणं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय थोडा आमचा उशिरा झाला. त्याच्यामुळं उशिरा झाल्यामुळे सगळं गडबड झाली आणि तुम्ही जर बघितलं तर 13 प्रभाग आहेत फलटणला. 8 प्रभागामध्ये अनिकेतराजे लीडवर आहे आणि 5 प्रभागामध्ये थोडंसं ते मागं पडले. परंतु अतिशय कट मला माझ्या माहितीप्रमाणे 590 का 600 मतांनी काहीतरी त्यांचा पराभव झाला. परंतु 50% वरती फलटण, कारण आमदारकीला माझ्या माहितीने 5 का 6 हजारांनी फलटण मायनस होतं. परंतु निश्चितपणानं तिथेही लोकांनी खरं तर राजे फॅमिली न्याय देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. परंतु त्याचा परिणाम असा झालाय की निश्चितपणानं त्याच्याबद्दल लोकांना तो निर्णय आवडलेला नाही आणि त्याचा निश्चितपणानं परिणाम ग्रामीण भागामध्ये सहानुभूती निर्माण झाली रामराजे साहेबांच्या बद्दल. त्याचा आम्हाला निश्चितपणानं परिणाम दिसून येईल, त्याचा फायदा होईल. या इलेक्शनला तयारी कशी केली तुम्ही? आता तुमच्या समोर तुल्यबळ असे काही उमेदवार असतील किंवा काही विरोधी गटाचे काही उमेदवार आहेत, त्यांच्या समोर कसं तुम्ही आता कसं विकास कामाचं काय म्हणजे तुमचं काय ध्येय काय विकास काम घेऊन चाललाय तुम्ही? एक सांगतो आपल्याला आपल्या माध्यमातून की विकास कामाच्या बद्दल आम्ही सततच ह्या प्रक्रियेत आहे. इलेक्शन लागलंय म्हणून ह्या प्रक्रियेत माझ्यासारखं आलाय असं नाही. मी स्वतः या प्रक्रियेवर मी गेले तुम्हाला मी सांगितलं 30 वर्ष काम करतोय. ग्रामपंचायतमध्ये 5 वर्ष मी उपसरपंच म्हणून काम केलं,
त्याच्यानंतर पंचायत समिती 5 वर्ष काम करत असताना सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. परत माझ्या मिसेसला 2007ला जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती तुम्हाला काय वाटतं? नाही परिस्थिती निश्चितपणाने बदललेली आहे. कारण त्याविषयी टेक्नॉलॉजी काय म्हणता तुम्ही हाय प्रोफाईल कमी होतं कमी थोडं, होतं. परंतु प्रसार माध्यम. प्रसार माध्यम कमी होती. कारण आता इलेक्शनचा ट्रेंड बदललाय. हा, कारण पूर्वी आम्ही जायचो भागाभागात फिरत असताना लोक विचारायचे बाबा आमचा रस्ता राहिला, हे गटर राहिले, म्हणून आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. आणि विकासाचं मी तुम्हाला सांगतो, विकास हा न संपणारी गोष्ट आहे. आज एक रस्ता केला, पुढचा रस्ता असतो, मागला रस्ता फुटलेला असतोय. तर शेवटी ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु समोर आता काम करत असताना मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की रामराजे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना रामराजे साहेबांनी गेली 17ला जो साखर कारखाना साखरवाडीचा बंद पडला, तो साखर कारखाना चालू करण्यामध्ये खरं तर त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आम्ही सर्वच इथल्या सहकारी कार्यकर्त्यांनी महाराज साहेबांना गळ घातली. त्यांची स्वतःची इच्छा नव्हती, ते म्हणत होते आपला तो विषय नाही, परंतु मी स्वतः त्यामध्ये लीड केला आणि त्यांना सांगितलं की शेवटी तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, तुम्हाला उद्या काय बरं वाईट झालं तर ते तुम्हालाच त्याची जळ लागणार नाही, म्हणून तुम्ही स्वतः यामध्ये लीड घ्या. आणि त्याप्रमाणे महाराज साहेबांनी आम्ही सर्व कार्यकर्ते असतील, व्यापारी असतील, या परिसरातल्या अगदी महिला देखील महाराजांना जाऊन भेटल्या आणि महाराज साहेबांनी त्यामध्ये लीड घेतला आणि एनसीएलडीच्या माध्यमातून साखर कारखान्याचा प्रश्न सोडवला. आता तुम्ही आज बघताय साखर कारखाना हा पूर्वी माझ्या मैत्रिणी 3-3.5 हजाराचा होता. आज तो कारखाना 10,000 चालतोय, 9,000 रोजचे गाळत. म्हणजे शेतकऱ्यांचा खरं तर हा शेतकऱ्यांसाठी असणारी संस्था आहे. आणि आपला हा साखरपट्टाचा इरिगेटेड पट्टा पहिल्यापासून आहे. आणि इथं मूळ लोकांचा शेतकऱ्यांचा ऊसाचा धंदा आहे. आणि ऊसाच्या याचा निश्चितपणानं फार मोठा प्रश्न सुटलाय. 5-10 हजार लोक त्याला कनेक्ट आहेत त्या कारखान्याला, ऊसाच्या माल. त्या लोकांचा आजचे महत्वाचा प्रश्न सुटलाय. माझ्यामध्ये 500-550 कामगार होते पूर्वी. कारखाना बंद पडला 545-550च्या आसपास कामगार होते. आज तिथं हजारावर आकडा गेलाय. कारण कारखान्याच्या बरोबर डिस्टलरी असेल, कोजनरेशन असेल किंवा पीपीएफ पोत्याचा कारखाना असेल, अनेक प्रोडक्ट म्हणजे इतर धंदे तिथं चालू झाले. त्याच्यामुळे लोकांना इथं रोजगार उपलब्ध झाला. आणि त्या दृष्टीने अतिशय या भागामध्ये खरं तर पूर्वीचं वैभव निश्चितपणानं प्राप्त होणार आहे, जे खात्री लोकांना या माध्यमांनी आपल्या मी विनंती करेल की रामराजांना न्याय देण्याचं काम करावं लागेल. यामध्ये उमेदवार कोणी सरगरताई असतील किंवा माडकरताई असतील तो विषय नाही, की खरं तर आपल्याला रामराजे साहेबांचं जे योगदान आहे त्याचं आपल्याला उतराई होण्याची आता ही संधी. कारण नगरपालिकेचा हा प्रश्न शहरातला होता, म्हणून ग्रामीण भागामध्ये रामराजे साहेबांचा आता धोंबलकडीचा आपल्याकडे विषय येत नाही. परंतु तो वरलाकडचा जो ड्राय भाग होता, पूर्वी फलटण तालुक्याचे 2 भाग असायचे, एक इरिगेटेड आणि एक ड्राय. आणि आज दोन्ही इरिगेशन पट्टे तयार, म्हणजे दोन्ही ड्राय भाग 80-90% फलटण तालुका पाण्याखाली आलेला आहे. आणि हे श्रेय सगळं 100% रामराजे साहेबांना जातं. आणि म्हणून लोकांनी पंचायत समिती, नगरपालिका गेली, आमदार गेले, पंचायत समिती मात्र रामराजे साहेबांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे. कारण सत्तेचा पण समतोल राहिला पाहिजे, सत्तेचा समतोल राहिला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण जर पंचायत समिती रामराजे साहेबांच्या किंवा संजीव बाबांच्या ताब्यात, शिवसेनेच्या ताब्यात दिली, तर शिवसेनेच्या ताब्यात दिली तर एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, त्यांचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून निश्चितपणानं त्याचा आपल्याला विकास कामासाठी भविष्यामध्ये फायदा घेता येईल. ओके, तुम्ही बोलता झाली व्यवस्थित. नमस्कार. आपल्या सोबत आहेत श्रीमती रुपालताई सरगर यांचे चिरंजीव शंभू सरगर. शंभू सरगर, तुम्ही काय सांगाल? आपल्या मातोश्री जिल्हा परिषदला उभे आहेत आणि तुम्ही कसे सामोरं जाणार या इलेक्शनमध्ये? आम्ही शिवसेनेच्या माध्यमात पहिल्यांदा शिवसेनेच्या नेत्यांनी आम्हाला जी संधी दिली, एकनाथ शिंदे साहेब असतील, जिल्ह्यावरती शंभूराज देसाई साहेब असतील, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव साहेब असतील, संजू बाबा असतील, महाराज साहेब असतील, यांचं प्रथमतः आभार. आम्हाला त्यांनी संधी दिली. 2002ला पण आप्पाला आम्हाला संधी दिली होती. ही जोडी होती, ह्या जोडीनं गुलाल घेतला होता. परत तीच संधी जिल्हा परिषद आपण पूर्वी निवडून गेलो 2002ला. हो, 2002ला इलेक्शन झालं होतं, त्यावेळेस पण हीच जोडी होती. कमलताई आप्पा होते पंचायत समितीला आणि आमच्याही जिल्हा परिषदला होती. दोघं त्यावेळेस चांगल्या मताने निवडून आले होते. तीच परत तशीच परिस्थिती ह्यावेळेस पण दिसून येते.
आता पाठीमागचं इलेक्शन बघता आणि आत्ताचे इलेक्शन बघता यात तफावत वाटते आणि थोडंफार विकास कामे आणि ह्या काय विजन काय तुमचं आता काय साखरवाडीची पहिल्यांदा हार्ट मानायला लागेल. हम्म. साखरवाडीचं बंद पडलेलं हृदय, दत्त इंडियाचा साखर कारखाना जो बंद पडला होता, साखरवाडीची रोनक सगळी उडून गेली होती. साखरवाडीच्या बाजारपेठेत माणूस येत नव्हता. व्यापाऱ्यांची अवस्था इतकी बिकट झाली होती. बरोबर. कामगारांची अवस्था एकदम बिकट झाली होती. बाकीच्या गोष्टीवरती काय आपल्याला बोलायचं नाही त्या, पण साखरवाडीची जी बंद पडलेली जीवनवाहिनी होती, साखरवाडीची जो कारखाना आहे तो जीवनवाहिनी साखरवाडीचा, तो कारखाना महाराज साहेबांनी प्रथमतः चालू केला. कारखाना चालू केला. त्या माध्यमातनं इथल्या सर्वच भागातल्या तरुणांना रोजगार त्या माध्यमातनं तिथं प्राप्त झाला. कमिन्स इंडिया सारखा प्रश्न असेल, कमिन्स इंडिया कंपनी महाराज साहेबांनी आणली. बारामतीत सुद्धा अशा स्टँडर्ड लेवलची कंपनी तिथं नाहीये, तुम्ही बघा. पण आपल्याकडे जी कमिन्स कंपनी आली एकदम उत्कृष्ट कंपनी आहे. पेमेंट अगदी टाइम टू टाइम आहे. दत्त इंडियाचं सुद्धा 10 तारीख वळडून देत नाहीत. आपल्या इथं भरपूर प्रश्न होते, हळूहळू सगळ्या प्रश्न मार्गी लागणार आहेत. पाण्याचा प्रश्न असेल, आपल्या भागात पाण्याचा अजिबात प्रश्न राहिला नाही महाराज साहेबांमुळे. रस्त्याची कामं सुद्धा बऱ्यापैकी झालेली आहेत. काही कामं राहिल्यात, ते जी कामं राहिल्यात तिथं थोडासा शेतकऱ्यांचा, म्हणजे आता बडेखान साखरवाडी रस्ता आहे, तर थोडासा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे तो रस्ता राखडलाय. साखरवाडीतला सुद्धा जो आता रस्ता चाललाय त्यातलं निम्म योगदान सुद्धा संजू बाबांनीच त्यात दिलेलं आहे. आता ते काम चालू आहे, तुम्ही सिनेमा रोडचं. जलजीवनच्या माध्यमातनं आपण होळला सुद्धा स्कीम दिलेली आहे, जिंतीत सुद्धा स्कीम दिलेली आहे. जिंतीचा पूल सुद्धा संजू बाबांच्याच काळात मध्ये झालेला आहे. चांगली विकास कामं झालेली आहेत आणि विकास कामांच्या जोरावरतीच आम्ही मतं मागतोय. ओके.